झटपट होणारी कुकरमधली गवारची सुकी भाजी कशी करायची ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: स्वच्छ धुवून निवडून घेतलेली गवार पावशर, जाडसर शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, कांदा 1, घरचा काळा मसाला। सगळ्यात पहिला आपल्याला गवार भाजून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये निवडलेली गवार घालायची। गॅस मिडियम ठेवायचा। गवार भाजून घेऊन केल्यामुळे भाजी चविष्ट होते। पहिला तेल न घालता गवार थोडी परतून घ्यायची आहे। गवार भाजून होईपर्यंत आपण इकडे कांदा चिरून घ्यायचा। तुम्ही आई माझी सुगरण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा। कांदा चिरून झालेला आहे। गवारला हलकेसे डाग पडायला लागले की त्यामध्ये पाव चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं। आता आपली गवार छान भाजून झालेली आहे। भाजलेली गवार एका ताटात काढून घेऊया। गवारची भाजी कुकरमध्ये करायची आहे म्हणजे पटकन होते। गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडलं की पाव चमचा मोहरी घालायची। चिरलेला कांदा घालायचा। कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा। पाव चमचा हळद घालायची। कांदा पण छान परतून झाला आहे। आता यामध्ये भाजलेली गवार घालायची। गवार घातल्यानंतर हे सुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं। आता यामध्ये घरचा काळा मसाला घालायचा। मसाला घातल्यानंतर सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। चार ते 5 चमचे जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर चमच्याने चांगलं मिक्स करायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा आणि कुकरला झाकण लावायचं। थोडीशी हवा भरली की गॅस बंद करायचा। शिट्टी होऊ द्यायची नाही। जर तुम्हाला जास्त मऊ हवी असेल तर एक शिट्टी करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपली झटपट आणि चमचमीत टेस्टी गवार तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गवारची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।